नमस्कार. महाराष्ट्रातील तरुण तरुणींसाठी मोठी खुशखबर चालून आलेली आहे. पाहू शकता बघा, मुख्यमंत्री योजना दूत भरती नवीन योजना ह्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी ह्या ठिकाणी या योजनेची घोषणा केली आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, तुम्हाला गावातच 10,000 रुपये आता मिळणार आहेत. गावातच तरुण तरुणींना 10,000 रुपये दिले जाणार आहेत. ही महत्त्वाची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर ऑनलाईन अर्ज सुरू आहेत, त्यासाठीच हा व्हिडिओ बनवला गेलेला आहे. तर बघा, ऑनलाईन अर्ज तुम्हाला या ठिकाणी सुरू झाले आहेत. 10,000 रुपये तुम्हाला तुमच्या गावामध्ये मिळू शकतात जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला तर. अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच तरुण तरुणींसाठी ही मोठी खुशखबर आहे. नक्कीच तुम्ही या ठिकाणी अर्ज करा. 10,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आता बघा, ही योजना कशा पद्धतीने आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. सर्वात अगोदर सर्वांनी व्हिडिओला पटकन लाईक करून टाका. चॅनलला पण पटकन सबस्क्राईब करून घ्या, कारण यामध्ये तुम्हाला अशाच पद्धतीच्या ज्या काही नवनवीन योजना आहेत शासनाच्या, त्याची तुम्हाला माहिती मिळणार आहे. 10,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. योजनेची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. व्हिडिओला लगेच सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे व्हॉट्सअपवर. सर्वांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो व्हॉट्सअपवर शेअर करायचा आहे. सर्वांना याची माहिती मिळालीच पाहिजे. बघा, हा जो काही व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. संपूर्ण योजनेची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. ही योजना अत्यंत महत्त्वाची. पाहू शकता, मुख्यमंत्री योजना दूत. गुड न्यूज, मुख्यमंत्री योजना दूतसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. लगेच पहा, 10,000 दरमहा. बघा, दर महिन्याला 10,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत या योजनेमध्ये जर तुम्ही अर्ज केला तर. आता बघा, संपूर्ण योजनेची माहिती काय. जर आपण पाहिलं, राज्य सरकारकडून सध्या योजनांची चलती असून लाडकी बहीण योजनेनंतर तरुण मित्रांसाठीही योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री योजना दूत या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 50,000 तरुणांना राज्य सरकारसोबत काम करण्याची संधी जी आहे ती मिळणार आहे. बघा, राज्य सरकारसोबत काम करण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे. त्यानंतर बघा पुढे, शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे. बघा, शासनाच्या ज्या काही योजना असतात त्या योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती मिळत नाही, तर ती माहिती देण्यासाठी योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देखील आता देण्यात आलेली आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर 17 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. ठीक आहे, 17 सप्टेंबर 2024पर्यंत तुम्ही नोंदणी करू शकता, अर्ज तुम्ही करू शकता. इच्छुक उमेदवारांनी अर्ज या संकेतस्थळावर करायचं. बघा, जर आपण पाहिलं www.mahayojanadut.org या संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आलेले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत पातळीवर 1 तर शहरी भागात प्रत्येक 5,000 लोकसंख्येमागे 1 अशा पद्धतीने राज्यात एकूण 50,000 योजना दूतांची 6 महिन्यासाठी निवड केली जाणार आहे. तर पाहू शकता बघा, गावामध्ये तुम्ही ज्या गावामध्ये राहतात तर त्या ठिकाणी तुम्हाला ही जी काही योजना दूत म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते. प्रत्येक महिन्याला तुम्हाला 10,000 रुपये देखील त्या ठिकाणी मिळतील. त्यासोबतच तुम्ही तुमच्या स्वतःच्या गावात राहून ही जी काही काम आहे ते करू शकता. त्यासोबतच शहरी भागात देखील प्रत्येक 5,000 व्यक्तींमागे 1 योजना दूत अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी काही उपक्रम आहे हा राबवला जात आहे. 10,000 रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला मानधन मिळेल. 6 महिन्यांपर्यंत तुम्ही काम करू शकता. राज्य शासनासोबत काम केल्यानंतर तुम्हाला यामध्ये बघा 6 महिन्यांसाठी तुमची निवड केली जाणार आहे. त्यासाठी आणखी 3 दिवस अर्ज करण्यात येऊ शकतात. तर बघा, आणखी ही मुदत म्हणजे जी काही अर्ज करण्याची मुदत आहे ती आहे, त्यासाठीच हा व्हिडिओ तुम्हाला बनवतो आहे. तुमच्या हातून कुठलीही संधी सुटायला नको म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला गेला आहे. तर व्हिडिओला पटकन सर्वांनी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यासोबतच हा जो काही योजना दूतचा अर्ज आहे तो कसा भरायचा याच्यावर जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल, स्पेशल व्हिडिओ हवा असेल, तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. स्पेशल व्हिडिओ हवा आहे किंवा येस लिहून पाठवा. फक्त तुम्ही येस जरी लिहून पाठवलं तरी देखील तुम्हाला स्पेशल व्हिडिओ प्रोव्हाइड केला जाईल. कशा पद्धतीने अर्ज करायचा त्याची संपूर्ण माहिती आपण लाईव्ह या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम राबवण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर 1 तर शहरी भागात प्रत्येक 5,000 लोकसंख्येमागे 1 अशा पद्धतीने राज्यात एकूण 50,000 योजना दूतांची 6 महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. बघा, ही योजना वेगळी आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना वेगळी आहे. ठीक आहे, आता जर तुम्हाला बघा भरपूर असे कमेंट येतील की अगोदरच योजना दूतची नेमणूक झाली आहे. बघा, ते योजना दूत नाहीत, ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे निवड झालेले ते वेगळे व्यक्ती आहेत. आणि योजना दूत हा जो काही कार्यक्रम आहे त्याची अजूनही नोंदणी सुरू आहे, त्याची निवड झाली नाही आहे. त्यामुळे तुमचा जो काही गैरसमज झाला असेल तर ते लक्षात घ्या. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना वेगळी, मुख्यमंत्री योजना दूत वेगळी. ठीक आहे, आता यामध्ये 10,000 रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला मिळतील.
आणि प्रत्येक गावासाठी एक योजनादूत निवड केली जाणार आहे. एकूण 50,000 योजनादूतांची 6 महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा 10,000 रुपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. या उपक्रमासाठी आत्तापर्यंत 1,66,000हून अधिक उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार 18 ते 35 वयोगटातील असावा. बघा, वय 18 ते 35 वयोगटातील तुम्ही असावं. जर तुमचं 18पेक्षा जास्त आहे, म्हणजे समजा तुमचं लग्न जरी झालं असेल, 35 वर्षांपेक्षा तुम्ही कमी आहात, तरी देखील तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. ठीक आहे. उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. तर तुम्हाला ग्रॅज्युएट असणे आवश्यकच आहे, पदवीधर असणे आवश्यकच आहे, कोणत्याही शाखेचे. मग तुम्ही BA आहात, BSc आहात किंवा BCom आहात, तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता. उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तुमच्याजवळ डोमिसाईल सर्टिफिकेट जे असतं ते तुम्हाला असायला पाहिजे, तर तुम्ही ह्या ठिकाणी अर्ज करू शकता. बघा, उमेदवारास संगणक ज्ञान आवश्यक असावे. संगणक ज्ञान देखील तुम्हाला पाहिजे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल म्हणजे स्मार्टफोन सर्वांकडेच आता तो असतो आणि आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे. म्हणजेच तुमचं DBT त्या ठिकाणी लिंक असायला पाहिजे, कारण हे जे पैसे ते देखील DBTद्वारे येणार आहेत. जसं लाडकी बहीणचे DBTद्वारे येत आहेत तसेच. मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचे पुराव्या दाखल, कागदपत्रे, प्रमाणपत्र इत्यादी अधिवासाचा दाखला, सक्षम यंत्रणेने दिलेला, उमेदवाराकडे आधार जोडणे असलेले बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. 17 सप्टेंबर 2024पर्यंत इच्छुक उमेदवारांना महायोजनादूत.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. बघा, 17 सप्टेंबरपर्यंतची मुदत आहे. योजनादूत पोर्टलवर ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे अशा उमेदवारांनी अप्लाय बटन दाबून अर्ज सबमिट करायला विसरू नये, तरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. बघा, ज्यावेळेस तुम्ही नोंदणी करता, तर नोंदणी करत असताना अप्लाय बटन देखील तुम्हाला त्या ठिकाणी दाबायचं आहे, तरच तुमचा अर्ज जो आहे सबमिट त्या ठिकाणी होणार आहे आणि नोंदणीची जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण होणार आहे. पाहू शकता. बघा, ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पूर्वीचं ट्विटर, आत्ताचं X या समाज माध्यमावर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यामार्फत या ठिकाणी माहिती देण्यात आलेली पाहू शकता. बघा, मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आता 17 सप्टेंबर 2024पर्यंत वाढवण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे योजनादूत काम करतील. तर बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक लाडका भाऊ योजना आपण त्याला म्हणू शकतो. यामध्ये तुम्हाला 10,000 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत. त्यासोबतच जर आपण पाहिलं तर तुम्हाला गावातच काम करता येईल. त्यासोबतच शहरी भागातील 5,000 लोकांमागे एक योजनादूत अशा पद्धतीने ही नियुक्ती या ठिकाणी केली जाणार आहे. आणि संपूर्ण माहिती ऑफिशियल असते. बघा, संपूर्ण माहिती खरी ऑफिशियल असते, म्हणजेच अधिकृत असते. ठीक आहे, अधिकृत माहिती आपण देत असतो. पाहू शकता, स्वतः तुम्ही CMO महाराष्ट्र ह्या हँडलवर ट्विटर किंवा अगोदरचं ट्विटर, आत्ताचं X या समाज माध्यमावर जाऊन संपूर्ण माहिती पाहू शकता. बघा, संपूर्ण माहिती अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री योजनादूतचे निवडीचे काय निकष आहेत, उमेदवार पात्रतेचे काय निकष आहेत तुम्हाला पाहायला मिळते. नोंदणीचा कालावधी 17 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने संपूर्ण माहिती आहे. आता योजनादूत उपक्रम नेमका काय, तर बघा, महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबवला जात आहे. ग्रामपंचायत पातळीवर 1, तर शहरी भागात प्रत्येक 5,000 लोकसंख्येमागे 1 अशा पद्धतीने राज्यात एकूण 50,000 योजनादूतांची 6 महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा 10,000 रुपये मानधन दिले जाणार आहे. तर बघा, स्वतः तुम्हाला तुमच्याच गावात काम करायला मिळेल किंवा मग तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही आजूबाजूच्या गावांमध्ये देखील अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. जर तुम्ही पदवीधर असाल तर ही संधी सोडू नका. 10,000 रुपये प्रत्येक महिन्याला तुम्हाला मिळणार आहे. तर बघा, अशा पद्धतीची ही महत्त्वाची माहिती होती. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा जो काही व्हिडिओ तो शेअर करा. सर्वांना याची माहिती मिळू द्या. 17 तारखेपर्यंतची मुदत आहे. 17 तारखेच्या अगोदर हा जो काही व्हिडिओ तो सर्वात जास्त त्या ठिकाणी व्हायरल झाला पाहिजे. तर सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीच्या नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन योजनेची माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.